पंढरपूर तालुक्यातील पेहे गावामध्ये श्रीमती कलावती तुकाराम वाघमारे या राहत असून त्यांचे चालू वय हे 85 असून त्यांना दुसऱ्यांच्या मदतीने चालता येते. त्यांना स्वतःचे अपत्य नाहीत. तसेच त्यांच्या पतीचेही निधन झालेले आहे. त्यांना सांभाळ करणारे जवळचे असे कोणीच नाहीत. फक्त आहे तो या वयात शासनाचा आधार. कारणही असेच आहे. या आजीचे रेशन कार्ड दारिद्र्य रेषेमध्ये असल्याने शासनाकडून मिळत असलेल्या धान्याच्या साह्याने त्या उतार वयात आपले पोट भरून उपजीविका करतायत. पण गेले 3 महिने धान्य मिळत नसल्याने दुःखी असून शेजाऱ्यांना विनंती करून जगत आहेत. याबाबत स्थानिक दुकानदार तसेच पंढरपूर येथील पुरवठा अधिकारी यांना सामाजिक कार्यकर्ते श्री विजयानंद हक्के यांनी पाठपुरावा केला असता धक्कादायक कारण पुढे आले आहे. सदर वयोवृद्ध आजीचा बोटाचा अंगठा वयामुळे मशीनला मॅच होत नसल्याने त्यांना कायदेशीर माल देता येत नाही. याबाबत श्री विजयानंद हक्के यांनी पडक्या घरात राहत असलेल्या वृद्ध आजींना भेटून आधार दिला. तसेच स्थानिक प्रशासनाच्या आंधळ्या कारभाराविषयी संताप व्यक्त केला. तसेच येथील प्रशासनाने वयोवृद्ध आजीची दखल घेऊन त्यांच्या वृद्ध वयातील निवारा, उपचार, उपजीविकेची मागणी केली. गेले 2 ते 4 दिवस सातत्याने गावातून मला फोन येत होता की ह्या ज्या आजी आहेत की यांना उपजीविकेचं कुठल्याही पद्धतीचं साधन नाही आहे ना, तर यांना कोणी यांची सांभाळ करणारं, यांचं कोणी अपत्य आहे, जवळचं नातेवाईक आहे. अशा अवस्थेत रेशनचं जे दारिद्र्य रेषेखालचं जे कार्ड असतं त्या कार्डावरती ह्यांना उपजीविकेसाठी काही रेशनचा माल मिळत होता. पण गेले 2-3 दिवस ह्या आजींना चालता येत नाही. यांचं वय आहे आज 80 ते 85च्या घरामध्ये. पण अक्षरशः तुमचा अंगठा मशीनवरती बसत नाही या कारणास्तव यांना 3 दिवस झाला लगातार हेलपाटे मारतात. शासनाकडून ह्यांना त्यांच्या पोटाला खायला रेशनचा माल मिळत नाही. आणि व्यथा अशी आहे, आज यांच्या घरी येऊन पाहिल्यानंतर ना दोन्ही तिन्ही बाजूला जुन्या ज्या आहेत मातीच्या भिंती आहेत त्या कधीही ढासळू शकतात. एक बाजूची भिंत पडलेली आहे, त्या ठिकाणी पत्रा लावलेला आहे. काय यांना औषध उपचार करणारा किंवा यांचं स्वतःचं काय जमीन जुमला असं कोणीच नाही आहे. मग अशा अवस्थेत जर एवढ्या वर्षापासून जर ह्या इथे राहत असतील आणि प्रशासनानं साधं ह्यांना घरकुल योजनेतून एखादं घराची व्यवस्था, ह्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था किंवा शासकीय निधीतून ना यांचं उपजीविका होईल अशा पद्धतीने ज्या काही योजना आहेत काय ते योजनेचा लाभ देणं गरजेचं असताना काय ते कुठंही अशा पद्धतीने ते लाभ मिळताना दिसत नाही. हे सातत्याने खरं बघायला गेलं तर हे दुर्दैव म्हणायला पाहिजे की आज ह्यांना रेशनचं धान्य शासन ज्या स्तरावरती सांगतं आणि सगळ्यांना देण्याचा प्रयत्न करतं, पण प्रशासनाच्या केवळ दुर्लक्षपणामुळं जर यांना अशा हालापेष्टा जर भोगावे लागत असतील तर ते खरंच खेदजनक आहे, दुःख आहे आणि अशा गोष्टी होऊ नयेत. आज हे अक्षरशः यांना माल नाही मिळालेला म्हणून ते रडतायत. आणि माझे हात जोडून प्रशासनाला एवढं कळकळीची विनंती आहे की तत्काळ त्यांनी यांच्या कुटुंबाला भेट देऊन, ह्या एकट्याच राहतात, ह्यांचं निवाऱ्याची आणि शासनाच्या योजनेतून यांना ₹1, ₹2 काहीतरी यांचं उपजीविकेचं साधन या गोष्टीची दखल घ्यावी. अन्यथा जे आहे विषय तो खरंच दुःखदायक आहे. याच्यावर बोलणं सुद्धा उचित ठरणार नाही असं मला वैयक्तिक वाटतं. त्यामुळे तात्काळ प्रशासनानं याची दखल घेतली जावी हीच माझी कळकळीची विनंती. त्याचप्रमाणे अशा पद्धतीचे अन्य वृद्ध, निराधार महिला, पुरुष असतील त्यांनाही दुर्लक्षित न करता आधार देऊन शासनातील अधिकाऱ्यांनी माणुसकी दाखवावी, असे सामाजिक कार्यकर्ते श्री विजयानंद पांडुरंग हक्के म्हटले आहेत.